आज झालंय का पिल्लू? कोणती काळी 2 बोकडं असतील मग? हा होय. आणि ते बारकं सगळ्यात छोटं दिसतंय, तिसऱ्यांदा झालेलं आहे का नाही? होय. कोणाला? आणि मोठं कोण आहे सगळ्यात थोरलं? होय. फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू व्लॉग मध्ये. आणि आरू पण हाय करतोय तुम्हाला. आणि आरूच्या बोटाला लागले है ना? काय लागले? तर काहीच नाही लागलं आरूच्या बोटाला. मग अशी मी त्याचे नख कापायचे म्हणून नेल कटर घेत होते, तर त्या डब्यात नेल कटर असं उभंच होतं आणि मी हात त्याच्याकडे बघत बघत सरकला, ते मला नेल कटर चक्क कापले. तुम्हाला विश्वास नाही बसणार. तर नेल कटर कापले मला आणि रक्त आले खूप, त्यामुळे मी असं कापूस धरलाय पूर्ण पॅक. आणि ते कापड पण बांधलेलं, कारण रक्त थांबतच नव्हतं त्यामुळे. पण ते आरू लगेच मागायला लागला. आरू म्हणलं तुला नको बांधू, त्यामुळे त्याने माझ्या हातातलं काढून घेतलं आणि बसले. आता नुसता कापूस लावलाय मी आणि आता जरा बरं, नाहीतर बरंच काम पडलं. आताशी घर आवरले, स्वयंपाक झालाय, अजून भांडी घासायचे, कपडे झालेत. दीदी गेली क्लासला आणि आरू आहे घरात. तर मला असं उलट्या हाताने फोन धरायला जरा अवघडल्यासारखं होते, इथं लागले म्हणून आणि जरा चरचरते जास्तच, त्यामुळे मी असं मला कम्फर्टेबल होत नाही या हाताने फोन धरायला, हलतोय कॅमेरा जास्त. आणि भांडी घासायची आहेत. आणि मी इकडं माझा लग्नातला जो काष्टा आहे तो काढलाय, म्हणलं संक्रांतीला घालावा, पण जरा चुरगळलाय, म्हणलं ह्याला इस्त्री करावं आणि मग घालावं. कारण फर्स्ट संक्रांतीला घालायचं तर नव्हता घातला, नवीन साडी घातलेली. त्याचं म्हणणं लागलंय मला, बघा तुम्ही पण काहीच नाही लागले, लोकच नाटके करतोय. आणि म्हणलं दुसऱ्या संक्रांतीला घालायचं तर डिलिव्हरी झालेली माझी नुकतीच आणि आरू लहान होता, त्यामुळे मी गेलेच नव्हते तिकडं ववसायला, घरीच ववसलं होतं देवांना. आणि म्हणजे आता तिसरी संक्रांत होती तेव्हा पण न्यू साडी घेतलेली मला, त्यामुळे काष्टा शालू म्हणजे घालायचं प्रसंगच नाही आला. आणि वटपौर्णिमाला घालायचं होतं तर आरूला इंजेक्शन दिलेलं आणि ते ह्याचं अंगणवाडीत जे मांडीत वगैरे इंजेक्शन असतं ते इंजेक्शन दिलेली त्याला, त्यामुळे तो एकदम कुचमला होता, 1.5 वर्षाचा होता तेव्हा. आणि मग माझा पण मूड ऑफ झाला. आता बघा, हे म्हणतोय आत्तूचा टॉप आहे, सकाळपासून घालून फिरतोय, म्हणतोय आत्तूचा टॉप घाला. आता त्याला घालते टॉप आणि मग तुम्हाला दाखवते कसा दिसतोय तो. धर धर. हाय फ्रेंड्स म्हणतोय का FM म्हणतोय? धर धर. घालायचा आहे ना टॉप? थांब 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 थांब. नुसती घाई घाई, दुसरीकडूनच हात काढला कुठून. थांब. तर बघ येड. तर हे बघा, आमच्या घरी एक नवीन मुलगी आली, आरोही है ना? का आर्विका? आर्विका. तर आरूचं नाव आहे आर्विक आणि ही आर्विका. तर सकाळपासून त्याच्या आत्तूचा टॉप घातलाय तरी आणि त्याला त्याच्या आत्तूचे कपडे घालायला आवडतात. ती आता क्लासला गेली आवरून, त्यामुळे तिने कपडे काढलेले 2-3 ड्रेस, तर त्याने लगेच हा टॉप काढला आणि घातला. मग आजपासून घातलेला पण आता काढला होता त्याने आणि आता लगेच मला म्हणला घाल, त्यामुळे आता घातलाय त्याला. आर्विका आहे ना तू? आर्विकची आर्विका. आणि तर म्हणलं आता उद्या तर भोगी आहे, म्हणलं आज काष्ट्याला इस्त्री करावी, मेहंदी वगैरे काढावी, केसांना पण मेहंदी लावावी, म्हणजे उद्या तर भोगी. आणि म्हणलं उद्या चांगलं आवरून वगैरे बसावं. आणि मेहंदी पण म्हणलं आजच का काढावी, का तर परवाच्या दिवशी चांगली रंगते आणि छान रंग येतो त्याला, म्हणून म्हणलं आजच काढावी, म्हणजे सोमवारी भोगी, आज शनिवारी, तर परवा छान रंगेल म्हणून. मी माझ्या लग्नातसुद्धा रविवारचं आमचं लग्न होतं आणि शुक्रवारी मेहंदी काढलेली, म्हणजे रविवारी छान अशी काळी कुळकुळीत मस्त छान रंग आला होता.
त्यामुळे. आणि माझं जरा घसा बसलाय, सर्दी पण झाली, जरा द्राक्ष खाल्लं म्हणून निमित्त झालं. आता द्राक्षाचं सीझन पण नाही, त्यामुळे सगळ्यांनाच बाधते द्राक्ष. त्यामुळे लगेच तर तुम्ही पण द्राक्ष खाऊ नका, कारण द्राक्षापासून आम्ही दोघं तर आजारी पडलो. ह्यांनी पण द्राक्ष खाल्लेली म्हणून निमित्त झालेलं, त्यामुळे हे पण आजारी आहेत. आणि मी पण त्या दिवशी खाल्ली, पण मी उन्हाची खाल्लेली, म्हटलं नाही मला काय होणार म्हणजे, पण झालं, घसा पॅक झालाय पूर्ण माझा. आणि बघा आमची पोरगी काय करते. ए पोरे, काय करती? पोरगी आहे का पोरगा आहे? हा, पोगा. तर बघा आता इतर वेळेस नाही, आणि आता नेमकं सणसुद्धा आला इतका मोठा वर्षाचा सण, आणि माझा चेहरा खूप खराब झाला, पिंपल्स यायला लागलेत. कधीच माझ्या चेहऱ्यावर पिंपल नसतो, आणि हे आता अचानक आले ते उगाच काहीतरी वाटते. आणि त्यात आता सण इतका मोठा, सगळे छान छान, आणि हे पिंपल्स ते उगाच काहीतरी वाटते. मला कशाने झाले काय माहिती, ॲलर्जी झाली कशाची, बेकार दिसतंय खूप. तर पोरगी बसली सायकलवर आता, आहे ना पोरे? ए पोरी आर्विका, तर पोरगी आता सायकल खेळते, आहे ना पोरी? ती काय मोठी नाही, ती छोटी, आणि ही मोठी. तर भांडी घासायचेत मला, आणि या पोरीला आंघोळ घालायची. तर आता झालंय माझं हे बोटाचं पण जरा जे चरचरत होतं ते कमी आले. आता मी याला आंघोळ घालते आणि मग भांडी घासते, है ना? झोपला कोण? मी. कधी? आता झोपलाय तू येड्या? खेळतोय ना सायकल? ती छोटी आहे बाळा, ती छोटी मोठी. तर चला आता काम आवरते आधी, आणि त्यात टफीला औषध पाजायचे, त्याला खाऊ घालायचे, पाणी ठेवायचे. पाणी ठेवलं होतं सकाळी, आणि खाऊ घालायचं तर तो स्वतः मनाने तर काहीच नाही खाते, त्याला जबरदस्ती चारायला लागते, आणि जरी चारलं तरी उलटी करते. त्यामुळे मी आज त्याला चारलंच नाही जास्त, म्हणलं जर डायरेक्ट थोड्या वेळाने. हाय फ्रेंड्स म्हण. एफएम 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 नाही, हाय फ्रेंड्स म्हण. हाय फ्रेंड्स म्हण. हाय फॅम. तर जाऊ दे, त्याची तोडकी मोडकी भाषा, हाय फ्रेंड्स म्हणतोय. आता मी आवरते काम, भेटूया थोड्या वेळाने. बाय बाय कर जरा वेळासाठी, बाय बाय, टाटा. तर आता आरू आणि मी मस्ती करतोय बघा जराशी. मी जेवण करत होते तर मला ह्यानी जेवण पण नाही करू दिलं, हात धु म्हणला. आणि हे फुगे सकाळपासून आम्ही त्याला जरा खेळवत होतो, तर मला हात धुवायला लावला त्यांनी जेवता जेवता, आणि मला म्हणायला लागला का फुगे फुगो, सरक मागं. तर आता जरा त्याला खेळवते आणि झोपवते, मग मी बाकीचं काम करते. सरक पाठी मग डोळ्यावर येईल. असं असं मार ना, असं हाताने. असं हाताने मारायचं. दारात ना सोयापोतवाल्या मावशी आल्यात, आणि सगळे तिथं खरेदी करत बसलेत वाटतं. तर मी बघितलं इथून दारातून, मला दिसलं, आणि म्हटलं जाऊन बघावं काय काय सामान आले. मग आता घ्यायला काहीतरी, मग मी पण चालली आता तिकडं आईच्या इथं, आईच्या वट्यावर बसलेत सगळे. तोंडातून हे बघा आपला सब्जा चारा खातोय, आणि आता आम्ही जातो, है की नाही? बरं झालं मी बघितलं, मी आता ह्याला झोपवणार होती, पण म्हटलं इथं सगळे बसलेत बघावं काय आले वेगळं, है ना? आणि इकडं ह्यांचं जेवण चाललंय सगळ्यांचं.
अरे बाबा आता पण जुनं झालं घेऊन आता पैसे खराब झालं आता पैसे दिले म्हणजे झोपवले त्याला आता आणि टफीला औषध पाजून घेते. बराच लेट झाला तर चला त्याची ही 2 औषध आहेत. त्याला औषध पाजते आणि थोडंसं पाणी पाजते आणि मग थोड्या वेळाने खाऊ चारते त्याला. भांडी घासायची आहेत मला पण भांडी पण नाहीत घासलेली मी. आता त्याला औषध पाजते आधी आणि मग भांडी घासते आणि मग त्याला खाऊ चारते. म्हणजे ती पिढीगिरी भिजत ठेवली मी, ती भिजल छान. लहान मुलांसारखं करते. तर धुतलंय आता त्याचं ते झाकण आणि ज्याचं त्याला लावून ठेवते म्हणजे नंतरच्या वेळेस संध्याकाळी औषध पाजताना सापडेल लगेच म्हणून. भांडी पडलेत घासायला, तिकडं घमेलं झाकून ठेवले भांड्यांवर. बराच वेळ झालं घासायचेत भांडी पण वेळ नाही भेटला. आधी आरूला झोपवलं, तिकडून आईच्या तिकडून जाऊन आले, टफीचं झालं आता आणि आत्ता भांडी घासते. तर भांडी घासते आणि मग भेटूया थोड्या वेळ. मी चांदी धुणार आहे म्हणजे मला आठवण आली की म्हटलं संक्रांती मासोळ्या आणि बिचवे घालावे म्हणून. पण परत लक्षात आलं की खूप काळे पडलेत आणि मी ती चांदी घरीच धुते. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हणून मग आता मी चांदी धुवायला घेते. तर हे बघा ह्याच्यात मी घेतलं आहे मग अर्धा चमचा सोडा आणि 1 चमचा मीठ आणि ह्याच्यात आता ही अर्धा लिंबू पिळून टाकणार आहे ना. हे बघा आपल्या घरचं लिंबू आहे, किती मोठं आणि पिवळं धमक झालेलं आहे पूर्ण. तर हे बघा आपल्या घरची लिंब आहेत ही 2. हे बघा मस्त मस्त. आणि असं आपल्या घराचं किंवा आपल्या शेतातलं म्हणा काय असलं तर खूप आनंद होतो. विकत आणून खाण्यापेक्षा आपलं घरचं असं छान वाटतं आणि बिना औषधाचं असतं, डोळ्यासमोर वाढलेलं असतं, त्यामुळे अजूनच आनंद होतो. तर हे आता अर्धा लिंबू मी ह्याच्यात पिळते आणि इकडं पाण्यात चांदी टाकली आहे. माझे मासोळ्या बिछवे ह्यांचं ब्रेसलेट आहे आणि आरूचे पैंजण आहेत. तर आता मी लिंबू पिळते ह्याच्यात आणि मग हे सगळं पाण्यातच लिंबू पिळते आणि हे कोरडी पावडर जी आहे ती डायरेक्ट त्यात टाकते. तर हे बघा फ्रेंड्स आपल्या घरचं लिंबू आणि आता रस बघा किती निघतोय. बघा किती रस निघतोय घरच्या लिंबात. आता हे अख्खं ह्याच्यात टाकून देते मी आणि हे छान उकळेल आणि आता तिथं उकळतंय ते सगळं आणि ते सगळं उकळूपर्यंत मी माझा जो काष्टा आहे तो इस्त्री करायचा. पण त्याआधी म्हटलं कमरेत जरासं जास्तच लूज आहे, म्हटलं थोडंसं बघते की घरच्या घरी असा टाईट कसा म्हणजे फिटिंग कसा करायचा ते. तर तोपर्यंत हे उकळते आणि मी पण ते बघते आणि फिटिंग करते. जर जमलं मला तर, नाही तर डायरेक्ट इस्त्री करणार आहे. असे बबल यायला लागलेत पूर्ण आणि उतू पण जायला लागले कारण ह्याच्यात सोडा लिंबू मीठ सगळ्याचं रिॲक्शन आहे. त्यामुळे दिसतंय तर असं जणू मी दूध तापायला ठेवले आणि तुम्हाला दाखवते. ते वरती घाण बघा किती साचली आपल्या म्हणजे माझ्या ज्या दागिन्यांमध्ये माती होती ते बघा पूर्ण घाण असं पूर्ण काळं काळं दिसतंय. ज्यात तुम्हाला फोनमधून इतकं नाही दिसणार पण असं पूर्ण काळा काळा फेस वरती आलाय. तर हे मस्त इकडं उकळते आणि मी व्हिडिओ बघत होते यूट्यूबला पण मला नाही भेटला आणि जाऊ द्या आता मग डायरेक्टली मी काष्टाला इस्त्री करते कारण 2 वाजलेत आणि मला डब्याची पण तयारी करायला लागेल. सो चला काष्टाला इस्त्री करते. आणि मला जरा तब्येत ठीक नाही माझी, त्यामुळे चेहरा कसा झाला एकदम सुजल्यासारखा दिसतोय आणि पाजशी दिसते बाई, आंघोळ नाही केली असं दिसते, सर्दी पण आहे ना त्यामुळे तसंच वाटते. तर चला आधी काष्टा इस्त्री करते आणि मग भेटूया.
झालं उकळते हे आणि आता गॅस बंद करते आणि जो काळा थर आलेला ना मातीचा पूर्ण वरती आला आहे बघा. तुम्हाला दिसतंय का? हे बघा बघा, हे बघा काळा थर पूर्ण वरती आलाय आणि तुम्हाला आता दाखवते मी चांदी कशी झाली ते. तर आता हे थोडंसं हे झालंय, असं लाल लाल कलर आलाय त्याला. इतकं पण चांगलं उकळलं नाही. आता हे थोड्या वेळाने कोलगेट आणि ब्रशने याला घासायचं. मग तुम्हाला दाखवते मी कसं होतंय ते. तर हे बघा, ही अशी दिसते चांदी आणि घासल्यावर कशी दिसते ते तुम्हाला दाखवते मी. फ्रेंड्स, माझी चांदी धुवून झाली आणि हे बघा, तुम्हाला मी खाली अंतरून दाखवते की कशी दिसते ते. आणि पसारा बघा किती झाला नुसता गाड्यांचा ते. हे बघा, मगाची काळी अशी होती, आता चमकायला लागली चांगली. हे ब्रेसलेटमध्ये मध्ये मध्ये जास्त जरामुळे एवढं नाही मी घासलं, कारण हे घालणारच नाहीत. पण म्हटलं आता धुते चांदी तर धुवून घ्यावं म्हणून. तर आरूचं पैंजण इतकं नाही निघलं छान, पण त्याला जास्त घासावं लागतं. पण मी नाही इतकं घासलं त्याला. बाकी हे मला घालायचं आणि छोटंसंच होतं, त्यामुळे हे जरा चांगलं घासलं मी. त्यामुळे बघा किती छान निघले. अयो साप होत असेल. आणि ह्याला मेहबूबा पाहिजे आणि इकडं काही इथं पण कंटाळा झालाय. आणि ह्याला थंडी वाजत होती पण झाला आता, आहे ना. हा करणारे आता. आणि बॉईल करून घेतलेत नूडल्स. हे बघा, बॉईल करतानाचा व्हिडिओ नाही घेतला. आणि त्याच्यासाठी असे व्हेजिटेबल्स चिरलेत, कोबी, शिमला, कांद्याची पात, कांदा, गाजर आणि कोथिंबीर. सो मी पसारा आवडणार आहे बघा, पसारा. तर फ्रेंड्स, आत्याने कामावरून येताना भोगीसाठी लागतं ते सामान आणलं होतं आणि आत्या गेलेली खाली. परत तिचं काम होतं थोडंसं आणि दूध पण आणायचं होतं, त्यामुळे ह्यांच्यासोबत खाली गेली होती. आणि मी उद्यासाठी लागणार भोगीचं सामान निवडी भाज्या वगैरे करत होते. आणि मी बंगूताईंकडून मेहंदी लावून घेतली होती, कारण उद्या भोगी होती म्हणून. आणि घरात पसारा वगैरे खूप होता, पण म्हणलं आधी भाज्यांची निवड करावी आणि मग पसारा आवरावा. आणि केस पण धुवायचे होते, तर माझी मेहंदी बऱ्यापैकी सुकली होती.